आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येकाला शांतता हवी असते. वीकेंड आला की कुठेतरी शांत निसर्गाच्या सानिध्यात फिरायलाही जायचं असतं. म्हणूनच आज मी तुम्हाला अशाच शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जाणार आहे. नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सर्वांचं आयुष्याच्या वाटेवर या आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. आज आपण एक अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायक स्थळ आदियोगीचे दर्शन घेणार आहोत. चला आपल्या या आध्यात्मिक आणि शांतीप्रदायक सफरीला सुरुवात करूया आणि आदियोगीच्या विश्वात आपले स्थान शोधूया. आदियोगीला जाण्यासाठी बेंगलोरचे सेंट्रल स्टँड मॅजेस्टिक पासून तुम्ही बस किंवा ट्रेन घेऊ शकता. मॅजेस्टिक ते आदियोगी हे अंतर सुमारे 70 किलोमीटर आहे. बस किंवा ट्रेनने गेलात तर तुम्हाला चिकबल्लापूर स्टँडला उतरून तिथून दुसरी बस किंवा ऑटो करावी लागेल. आदियोगीला तुम्ही कॅबने सुद्धा जाऊ शकता. बाईक किंवा कारने जाणाऱ्यांसाठी पार्किंग सेवा तिथे उपलब्ध आहे. आदियोगीला पोहोचल्यावर प्रथमतः तुम्हाला नागा मंदिर लागेल. तिथे दर्शन घेऊन पुढे आलात की भगवान शिवांच्या आदियोगी रूपाचे दर्शन होईल. नागा मंदिरात दिवसातून 3 वेळा आरती केली जाते. तळाशी एक मंदिर आहे जिथे तुम्हाला लोक जप आणि ध्यान करताना दिसतील. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण ध्यानाला बसू शकता. आदियोगीला तुम्ही सोमवार ते रविवार सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत कधीही जाऊ शकता. तिथे जाण्यासाठी कोणतीही एंट्री फी नाहीये. आदियोगी ही मूर्ती तमिळनाडूतील कोईमत्तूर येथील ईशा योग केंद्रातील आदियोगी शिवाच्या पुतळ्याची प्रतिकृती आहे. योग साधनेची उत्पत्ती करणारे प्रसिद्ध हिंदू देवता भगवान शिव यांच्यावरून या मूर्तीचे नाव आदियोगी असे ठेवण्यात आले आहे. आदियोगी म्हणजे पहिला योगी. भगवान शंकरांची ती भव्य दिव्य मूर्ती पाहून मनाला शांतता मिळते आणि मन अगदी प्रसन्न होते. या मूर्तीच्या समोर भव्य अशी नंदीची मूर्ती देखील आहे. इथे रोज संध्याकाळी 7 वाजता लेझर इमेजरी शो होतो. आदियोगी मूर्तीच्या आसपास छोटी फूड स्टेशन्स देखील आहेत. तिथे तुम्ही खाऊ शकता. मनाला रिफ्रेश करण्यासाठी आदियोगीला एकदा नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.